हां नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याला एकदा बघूया. आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबलचे दोन प्रकार आहेत. एक आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलबद्दल सर्व माहिती पाहिलेली आहे. आता आपल्याला बघायची आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता डिस्क्रीटमध्ये आणि कंटिन्युअसमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला अगोदर सांगतो. बघा, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. डिस्क्रीटमध्ये काउंटेबल व्हॅल्यू असतात आणि ह्याच्यामध्ये अनकाउंटेबल व्हॅल्यू असतात. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबलमध्ये काय फरक आहे? आता समजा मी तुम्हाला म्हटलं तुमच्या घरामध्ये सदस्य संख्या किती आहे, तर तुम्ही काउंट करून मला सांगू शकता की सर आमच्या घरामध्ये 5 सदस्य आहेत. पण जर मी म्हणलं तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं वजन किती आहे, तर तुम्हाला काउंट नाही करता येत. आता तुम्ही तर म्हणताल की सर आम्हाला तर माहिती आहे आमचं वजन 50 किलो आहे, दुसऱ्याचं 30 किलो आहे, एकाचं 40 किलो आहे. परंतु त्यावेळेस तुम्हाला ते सांगता येत नाही. कारण का? तुम्हाला ते काउंटिंग नाही. ज्याला आपण मोजण्यासाठी एखाद्या साहित्याची गरज पडते. साहित्य म्हणजे उदाहरणार्थ वेट मशीन आहे, टेम्परेचर आहे, मोजपट्टी आहे, असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात मोजण्यासाठी. त्याला म्हणायचं अनकाउंटेबल. काउंटेबलमध्ये असं असतं की आपण काय मोजायलोत डायरेक्टली आपण काउंटिंग करू शकतो. ह्याला म्हणायचं काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय? डायरेक्ट काउंटिंग करता येणं. आणि अनकाउंटेबल म्हणजे ज्याला आपल्याला मोजता येत नाही. मग आता आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय बघूया. अगोदर मी त्याची डेफिनेशन लिहितो. बघा डेफिनेशन मुलांनो. हां, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय लिहिलं आहे बघा मी. अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल हॅज अनकाउंटेबली इनफायनाईट पॉसिबल व्हॅल्यूज. अनकाउंटेबली म्हणजे ज्यांना काउंट करता येत नाहीत आणि इनफायनाईट व्हॅल्यूज आहेत. आता काउंट करता येत नाही ह्याचा अर्थ कशाशी संबंध आहे मुलांनो? जर काउंट करता येत नाही ह्याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली मोजू शकत नाही. त्याला मोजण्यासाठी तुम्हाला कशाची तरी गरज पडणार आहे. आता उदाहरणार्थ पहिले दिले हाईट्स ऑफ ट्रीज इन अ फॉरेस्ट. जंगलामधील झाडांची उंची. आता तुम्ही जर एखाद्या झाडाची उंची मोजली तर ती 2 मीटर भरेल, काहीची 1 मीटर भरेल, किंवा काही झाडं खूप उंच असतात त्यांची उंची 10 मीटर भरेल. आता म्हणजे सर्वात छोट्या झाडाची उंची वेगळी असेल, सर्वात मोठ्या झाडाची उंची वेगळी असेल. म्हणजे जंगलामध्ये झाडं कसे राहणार आहेत? असंख्य राहणार आहेत. आणि या सर्वांची उंची प्रत्येक झाडाची जर मोजत गेली तर वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला भेटतील. मग अशा वेळेला जर तुम्हाला विचारलं की एका जंगलामधल्या झाडाची उंची किती आहे, तर तुम्ही काय उत्तर देताल? सर 1 मीटर ते 10 मीटरपर्यंत झाडाच्या उंची आहेत. म्हणजे 1 मीटर ते 10 मीटर म्हणजे काय? काही झाडाची उंची 1 मीटर आहे, काही झाडाची उंची 1.1 मीटर आहे, काही झाडाची उंची 10 मीटर आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे मी काय म्हणणार आहे, 1 मीटर ते 10 मीटर झाडाची उंची आहे. म्हणजे ज्यावेळेस मी 1 मीटर ते 10 मीटर म्हणतो म्हणजे त्याच्या मधातसुद्धा यायलेत. आणि ज्यावेळेस मी 1 मीटर ते 10 मीटर असं म्हणतो आहे त्यावेळेला त्याला गणितीय भाषेमध्ये इंटरवेल म्हणतात. काय म्हणतात? इंटरवेल. म्हणजे झाडाच्या उंचीची इंटरवेल किती दिलेली आहे? 1 मीटर ते 10 मीटर. मग याला आपण कसं लिहिणार? एक्स म्हणजे झाडाची उंची मुलांनो. आणि ही उंची कुठून कुठपर्यंत चालू व्हायली? 1 मीटरपासून ते किती मीटरपर्यंत? 10 मीटरपर्यंत. म्हणजे एक्स म्हणजे झाडाची उंची. ही जी उंची आहे ती कमीत कमी किती मीटर आहे? 1 मीटर. जास्तीत जास्त किती मीटर आहे? 10 मीटर किंवा त्याच्या मधात. एक्स म्हटल्यावर एक झाड आहे का? नाही, अनेक झाडं आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं लिहिलं म्हणजे इंटरवेल. आता वेट्स ऑफ अ स्टुडंट्स इन अ क्लास. तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं वजन. असं होऊ शकतं की काही मुलांचं वजन 30 किलो आहे. सर्वात म्हणजे कमी वजनाचा मुलगा 30 किलोचा, त्याच्यानंतरचा
40चा 60चा असंपर्यंत येऊ शकतं. परंतु तिच्या मधातसुद्धा कोणी असेल 41.200 ग्रॅम, कोणी असेल 41.100 ग्रॅम. म्हणजे आता तुम्हाला पूर्ण वर्गातल्या मुलांची जर तुम्ही विचारलं की किती आहेत सांगा, तर तुम्ही काय सांगणार? सर आमच्या वर्गातले जे मुलं आहेत त्यांचं वजन आहे 30 किलो ते 60 किलोच्या दरम्यान. म्हणजे ती 30 किलोग्राम टू 60 किलोग्राम. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुमच्या वर्गामध्ये 30 किलोचा सुद्धा विद्यार्थी अवेलेबल आहे, 60 किलोचा सुद्धा आहे, 40सुद्धा आहे. मधात आणखी अनेक किमती आल्यात. मग असं लिहिणं ह्याला मॅथमॅटिक्समध्ये इंटरव्हेलच्या स्वरूपात म्हणू शकतो. यक्स म्हणजे गृहीत धरूया वेट ऑफ स्टुडंट लेस दॅन इक्वल टू ह्याला म्हणायचं इंटरव्हेल फॉर्म. त्याच्यानंतर डेली टेम्परेचर ऑफ अ सिटी. डेली टेम्परेचर ऑफ अ सिटी. आता दिवसभर काही तापमान सारखं नसतं. सकाळी थंड असतं, सकाळी 10-11 वाजता थोडंसं टेम्परेचर वाढतं, 2-3 वाजता आणखीन जास्त टेम्परेचर राहतं. मग कमीत कमी आपण म्हणतो सकाळी आमचं टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस होतं आणि जास्तीत जास्त किती होतं? 30 डिग्री सेल्सिअस. मग समजा आपल्याला कोणी विचारलं की तुमच्या शहराचं टेम्परेचर सांगा, तर आपण म्हणत असो 15 डिग्री ते 30 डिग्रीच्या मधात आमच्या शहराचं टेम्परेचर आहे. असं म्हणणं म्हणजे इंटरव्हेलच्या स्वरूपात म्हणणं. इथं लिहूया यक्स लेस दॅन इक्वल टू. तर बघा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये कोणत्या गोष्टी आल्यात? अनकाउंटेबल, मोजता येत नाही. मोजता येत नाही ह्याचा अर्थ काय आहे ते मोजण्यासाठी तुम्हाला वेट मशीन, हाईट मीटर किंवा टेम्परेचर थर्मामीटरची गरज पडते. मग अशा पद्धतीनं मग अनकाउंटेबल इनफायनाईट व्हॅल्यूज जर लिहायच्या असतील तर त्या कशाच्या स्वरूपात लिहिल्या जातात? इंटरव्हेलच्या स्वरूपात. इंटरव्हेल्स ऑफ द रिअल नंबर. म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये सर्वात लक्षात ठेवायचं यक्सची व्हॅल्यू कशी असते? अनकाउंटेबल, इनफायनाईट, पॉसिबल व्हॅल्यूज. ठीक आहे मुलांनो, हे झालं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं. आता आपण पुढे बघूया. तर बघा मुलांनो, आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं. आता कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे काय आहे? इज अ फंक्शन विच कॅन बी इंटिग्रेटेड. हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. इंटिग्रेटेडचा अर्थ होतो ॲडिशन. इंटिग्रेटेडचा अर्थ काय होतो? ॲडिशन. आता कंटिन्युअस फंक्शन असेल तर त्याच्यासाठी ॲडिशनसाठी कोणतं सिम्बॉल वापरायचं? इंटिग्रेशनचं. अगोदर आपण काय पाहिलं होतं बघा? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये बेरजेसाठी आपण हे चिन्ह वापरलं होतं मुलांनो, समेशनचं. कोणतं चिन्ह वापरलं होतं? समेशनचं. आणि या ठिकाणी आपण कोणतं पाहणार आहोत? इंटिग्रेशनचं. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलची, त्यावेळेस तुम्हाला समेशनचं साईन वापरता येणार नाही, इंटिग्रेशनचं साईन वापरावं लागेल. इंटिग्रेशनचा अर्थ होतो बेरीज करणे. आता इंटिग्रेशनचा अर्थ बेरीज करणे होतो आहे, परंतु आता बघा आपल्याला कुणाची बेरीज करायची आहे? जे काही आपल्याला इंटरव्हेल्स दिलेले असतील त्याची एक फंक्शन दिलेलं असेल आणि त्यामध्ये आपल्याला काय दिलेली असेल? इंटरव्हेल दिलेली असेल, त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ह्याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनसुद्धा म्हणतात. ह्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं? प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, त्याला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग आता दोन्हीमध्ये आता एक तर गोष्ट कळाली, तिथं बेरजेसाठी कोणतं सिम्बॉल वापरलं होतं? समेशनचं. इथं कोणतं वापरतो आहे आपण? इंटिग्रेशनचं. आता इंटिग्रेशनचा सिम्बॉल कसा असतो मुलांनो? समजा दिस इज अ सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. आता या ठिकाणी काय असतं? कंडिशन्स काय काय आहेत प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन होण्यासाठी? कंडिशन, पहिली कंडिशन आहे, जे काही तुम्हाला फंक्शन दिलेला असेल तो 0 असावा किंवा 0पेक्षा जास्त असावा. जे काही तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल दॅट शुड बी द ग्रेटर दॅन 0 और इक्वल टू 0. सेकंड कंडिशन काय मुलांनो? इंटिग्रेशन जर तुम्ही केलं कुणाचं? एफ ऑफ एक्सचं,
ह्याला वाचायचं कसं बघा, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. बघा इंटिग्रेशन कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे. ह्या धड्यामध्ये फक्त काही गोष्टी डायरेक्टली समजून घ्या. जेव्हा मी इंटिग्रेशन तुम्हाला चालू करेल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. इंटिग्रेशन म्हणजे काय, ॲडिशन. ॲडिशन कुणाची करायला मुलांना मी, एफ ऑफ एक्सची. मग त्याच्यामध्ये काही मला इंटरव्हल्स दिलेले असतात. ह्याला म्हणूया लोअर लिमिट अप्पर लिमिट इक्वल टू 1. जर एखादं फंक्शन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही हे जर बघायचं असेल तर एफ ऑफ एक्स जे आहे ते ग्रेटर दॅन इक्वल टू काय असलं पाहिजे, 0. म्हणजे एफ ऑफ एक्स जे काही तुम्हाला फंक्शन दिले तिची व्हॅल्यू 0 असावी किंवा 0पेक्षा जास्त असावी. आणि जर त्या फंक्शनची आपण बेरीज केली म्हणजे जर इंटिग्रेशन घेतलं तर ते किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. जर असं असेल तर त्या एफ ऑफ एक्सला आपण काय म्हणूया, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता मुलांनो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन हे नेहमी एफ ऑफ एक्सनंच डिनोट केलं जातं. स्मॉल एफ आणि कंसामध्ये एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, सर्वांची ॲडिशन 1 यायला पाहिजे जर बेरीज केली तर. आणि दुसरी गोष्ट काय, 0 किंवा 0पेक्षा जास्त यावं. डिस्क्रीट आणि हे दोन्ही सेमच आहे. फक्त डिस्क्रीटमध्ये काय होतं मुलांनो, डिस्क्रीटमध्ये डायरेक्टली आपण ॲडिशन करण्यासाठी समेशन वापरायचो. या ठिकाणी ॲडिशन करण्यासाठी आपण कोणतं साईन वापरतोय, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन अप्पर लिमिट टू लोअर लिमिट एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू 1. आता मुलांनो मी तुम्हाला काही इंटिग्रेशनचे उदाहरणं सांगणार आहे आणि मग इंटिग्रेशनची उदाहरणं संपल्यानंतर ह्या धड्यातली उदाहरणं आपण घ्यायला चालू करूया. आणखी तुम्हाला 2 फॉर्म्युले मी लिहून देतो. तिसरा फॉर्म्युला बघा, मला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची ई ऑफ एक्स प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनची. तर काय येणार मुलांनो, एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. एक्स आणि एफ ऑफ एक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं काय घ्यायचं, इंटिग्रेशन. चौथा फॉर्म्युला, ई ऑफ एक्स स्क्वेअर जर काढायचं असेल तर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. बघा फॉर्म्युला लिहून देतो आहे, ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ, कसं काढणार, इंटिग्रेशन एक्स इंटू एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. इथं येणार लोअर लिमिट, इथं येणार अप्पर लिमिट. लोअर लिमिट अप्पर लिमिट. ई ऑफ एक्स स्क्वेअर कसं काढणार, इथं एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. या ठिकाणी सुद्धा लोअर लिमिट अप्पर लिमिट. आणि पाचवं बघा, व्हॅरियन्स जर काढायचं असेल तर व्हॅरियन्स ऑफ एक्स आपल्याला माहीत आहे, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. तर मुलांनो आजच्या जे आतापर्यंत जे मी सांगितले त्याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर काढायचं असेल कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचं तर त्याची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स नावाचं जे फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू 0 असावी किंवा 0पेक्षा जास्त असावी. आणि ते एफ ऑफ एक्सची जर ॲडिशन केली तर ती किती यायला पाहिजे, 1. इंटिग्रेशन म्हणजे ॲडिशन. ते त्या ठिकाणी तुम्हाला रेंज दिलेले असतील, एकाला लोअर लिमिट बनायचं, एकाला अप्पर लिमिट. आणि ई ऑफ एक्स काढायचं असेल एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. ई ऑफ एक्स स्क्वेअर जर काढायचं असेल तर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि व्हॅरियन्सचा फॉर्म्युला तर ऑलरेडीच तुम्हाला माहिती आहे. आता या सगळ्या गोष्टी जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल, पण सतत त्याला बघत राहा. ठीक आहे, ओके मुलांनो. तर मुलांनो आता आपण इंटिग्रेशनबद्दल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला गरज पडणार आहे. तर एक गरजेपुरतं इंटिग्रेशन तुम्हाला सांगतो आहे आणि त्याचे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट सांगतो आहे. इंटिग्रेशनचा अर्थ आहे ॲडिशन म्हणजेच बेरीज. आणि ही ॲडिशन सिम्बॉल कंटिन्युअस डेटासाठी वापरल्या जातो. आता बघा इकडं पहिला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. इंटिग्रेशन म्हणलं की डोक्यात तुमच्या काय आठवलं पाहिजे, ॲडिशन. कुणाची ॲडिशन करायची, एक्स टू द पॉवर एन डी एक्स. डी एक्स काय तर काही नाही, हे इंटिग्रेशन चालू असताना तुमच्या लक्षात येईल, परंतु सध्या एवढं लक्षात ठेवा एक्स सोबत डी एक्स येतं. मग ह्याचा फॉर्म्युला काय यायला, एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. परंतु सध्या मी तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती देणार नाही, फक्त लक्षात ठेवा की इंटिग्रेशन म्हणजे बेरीज कुणाची मुलांनो, एक्स टू द पॉवर
एनची कशी बेरीज येणार आहे एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आता एक दोन उदाहरणं घेऊया. पहिलं उदाहरण इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स. म्हणजे आता ह्याच्यात आणि ह्याच्यात जर तुलना केली तर एक्स एक्स सेम आहे, एन म्हणजे 2 आहे. मग आता एनमध्ये किती मिसळवलं आहे मुलांना आपण 1. ह्या 2मध्ये 1 मिळवा किती येणार 3. ते 3 खाली लिहायचं. हे झालं इंटिग्रेशन. दुसरं एक उदाहरण एक्स टू द पॉवर 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशी येणार पॉवर किती आहे मुलांनो 3. म्हणजे एक्स टू द पॉवर एन. एक्स टू द पॉवर 3 असेल तर काय येणारच इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर 4 अपॉन 4. तिसरं उदाहरण बघा एक्स टू द पॉवर 4. एक्स टू द पॉवर 4ची आपल्याला ॲडिशन करायची आहे म्हणजे इंटिग्रेशन काढायचं आहे. ते किती येणार एक्स टू द पॉवर 5 अपॉन 5. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ॲड करायचा फक्त. आता सर्वात जास्त ह्याचं इंटिग्रेशन काय येईल एक्स डी एक्स. एक्सचा पॉवर किती आहे मुलांनो 1. सध्या काही नाही म्हणजे 1. त्याच्यामध्ये 1 ॲड करा किती येईल एक्स टू द पॉवर 2 अपॉन 2. आता या चारही उदाहरणामध्ये तर एकदम सोपे होते. आता थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन ह्याच्यामध्ये क्रिएट होईल. आता इंटिग्रेशन काय लिहायचं डी एक्स. डी एक्स असेल केवळ डी एक्स, बाकी काही आहे का इथं नाही. मग डी एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट एक्स लिहायचं डी एक्स. थोडंसं आणखीन क्लिअर करू. समजा डी पी असेल तर ह्याचा अर्थ इथं व्हेरिएबल पी आहे. डी पीचं इंटिग्रेशन पी. इंटिग्रेशन ऑफ डी झेड काय येईल मुलांनो झेड. डी एक्सचा अर्थ होतो इथं व्हेरिएबल एक्स यूज केलेलं आहे. डी पीचा अर्थ होतो इथं व्हेरिएबल पी यूज केलेलं आहे. डी झेडचा अर्थ होतो इथं झेड आहे व्हेरिएबल केलेलं आहे. म्हणजे डी एक्सचं इंटिग्रेशन काय येईल मुलांनो एक्स. डी एक्सचं इंटिग्रेशन काय येत आहे एक्स. आता आणखीन थोडेसे एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो. कोणता फॉर्म्युला पाहिला मुलांनो आपण एक्स टू द पॉवर एन डी एक्स. ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं. आता तुम्हाला कधी कधी इंटिग्रेशन काढायला येईल मुलांनो. काही उदाहरणं तुमच्यासाठी लिहिलेत मी. एक्स क्यूब अपॉन 4 डी एक्स. 1/4 हा नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचा. 1/4 इंटिग्रेशन एक्स क्यूब डी एक्स. 1/4 ॲज इट इज. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन ह्याच्यामध्ये फक्त 1 ॲड करा. x4 अपॉन 4 म्हणजे एक्स टू द पॉवर 4 अपॉन किती आलं मुलांनो 16. दुसरं एक उदाहरण बघूया. इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर डी एक्स. 3x स्क्वेअर डी एक्स 3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशनमध्ये कोण राहिलं एक्स स्क्वेअर डी एक्स. 3 ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 फक्त 1 ॲड करायचं याच्यामध्ये. आणखीन एक उदाहरण बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस एक्स डी एक्स. ह्याला कसं सोडवायचं बघा. हे 1 इंटू डी एक्स किती येणार आहे मुलांनो डी एक्स मायनस एक्स इंटू डी एक्स एक्स डी एक्स. आता हे इंटिग्रेशन सेपरेट देऊया दोघांना. इंटिग्रेशन डी एक्स मायनस इंटिग्रेशन एक्स. आताच तुम्हाला सांगितलं केवळ डी एक्स असेल तर इंटिग्रेशन काय येणार आहे मुलांनो एक्स मायनस एक्सचा पॉवर किती आहे 1. पॉवर 1 असेल तर 1 ॲड करा किती येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2. हे झालं याचं इंटिग्रेशन. एकमेव लक्षात ठेवा एक्स टू द पॉवर एन डी एक्स याचं इंटिग्रेशन काय आहे ते मुलांनो एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे इथं जो काही एक्सचा पॉवर असेल त्याच्यामध्ये 1 ॲड करा. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स क्यूब अपॉन 3. एक्स 4चं 4मध्ये 1 ॲड करा एक्स 5 अपॉन 5. एक्स 6चा एक्स 7 अपॉन 7. अशा पद्धतीनं ह्याचे इंटिग्रेशन्स आहेत. आता इंटिग्रेशन ही एक 2-3 गोष्टी सांगितल्या. आणखीन एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा लक्षात ठेवायचा आहे. 1 अपॉन एक्स डी एक्स ह्याचं इंटिग्रेशन आहे लॉग एक्स. इंटिग्रेशन म्हणजे बेरीज कुणाची 1/xची डी एक्स काय येणार आहे लॉग एक्स 1/x डी एक्स लॉग एक्स. कोणते 2 फॉर्म्युले सांगितले बघा. हे जर इंटिग्रेशन तुमच्या आता लक्षात नाही आलं तरी पुढे चलून तुम्हाला समाधान लक्षात येईल जेव्हा मी ॲक्च्युली प्रॉब्लेम्स चालू करेल. एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन काय एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि 1/xचं इंटिग्रेशन काय आहे लॉग एक्स. आता कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही कसं ओळखायचं. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 असावी किंवा 0पेक्षा जास्त असावी. त्याच्यानंतर नंबर 2
त्या सर्व एफ ऑफ एक्सची ॲडिशन किती असायला पाहिजे 1, परंतु कंटिन्युअस फंक्शनमध्ये इंटिग्रेशन वापरणार आहोत कशासाठी आपण ॲडिशन करण्यासाठी. ॲडिशनसाठी 2 सिम्बॉल आहेत, एक आहे समेशन आणि दुसरा आहे इंटिग्रेशन. समेशन आपण कुठं यूज केला, समेशन आपण यूज केलेला आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये आणि इंटिग्रेशन हे बेरजेसाठी आपण कुठे यूज करणार आहोत, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये. आज तुम्हाला मी फॉर्म्युलेज वगैरे सर्व लिहून दिलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस मी 7.2 चालू करेल त्यावेळेस तुम्हाला ते कळत जाईल. ह्या व्हिडिओ 2-3दा बघा, फॉर्म्युलेज लिहून काढा. आपण उद्या भेटूया मुलांना.